55 दिवसानंतर लोकसभा निवडणुकीसाठी कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता। भाजपच्या बैठकीत माहिती। निवडणुकांसाठीचा भाजपचा मेगा प्लॅन माझाच्या हाती। जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून लोणीकर आणि टोपेंमध्ये टोकाचे वाद। लोणीकरांकडून टोपेंना अर्वाच्य शिवीगाळ। ऑडिओ क्लिप आपली नसल्याचं लोणीकरांचं स्पष्टीकरण। राज्यात 10 महिन्यात 2478 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। सरकारची लेखी उत्तरात कबुली। अमरावती विभागात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या। विधिमंडळात आज पायऱ्यांवर आंदोलनाऐवजी सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन। मतभेद बाजूला ठेवत सत्ताधारी विरोधकांचे रंगले हलके फुलके क्षण। आमदार अपात्रता प्रकरणात निकाल लावण्यासाठी विधिमंडळ 3 आठवड्यांचा वाढीव वेळ मागणार। आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता। जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या संघटनांची बैठकीत चर्चा। अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत पेन्शन संदर्भात योग्य निर्णय घेऊ। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। जुन्या पेन्शनसाठी राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावर। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन। आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। सुरक्षेतल्या चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाची कठोर कारवाई। 8 सुरक्षा रक्षक निलंबित। लोकसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ। संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल। दिल्ली पोलिसांच्या तपासावर गृहमंत्री आज दोन्ही सभागृहात निवेदन देण्याची शक्यता। राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांचं अधिवेशन काळासाठी निलंबन। संसद सुरक्षेवरून गदारोळ केल्याप्रकरणी कारवाई। संसद भवन परिसरात स्मोक कॅन्डल जाळणारा अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील झरी गावचा। अमोल पोलीस भरतीची तयारी करत होता, तर आई वडिलांचा शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह। भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल, जरांगेंचा सवाल। भुजबळ विश्वासघातकी असल्याची टीका। जरांगेंची झुंडशाही दमदाटी यांना आपला विरोध। भुजबळांची टीका। आपण कोणत्या महापुरुषांचा अपमान केला, भुजबळांचा जरांगेंना सवाल। ललित पाटीलच्या सांगण्यावरूनच शिंदे गावात एमडी कारखाना। ललित आणि भूषण पाटीलच्या चौकशीतून माहिती समोर। एमडी फॉर्म्युलासाठी लोहारे आणि पंतची भूषणला मदत। पशुसंवर्धन दुग्ध विभागाची फेररचना। एकत्रीकरणचा फटका शासकीय दूध डेअऱ्यांना बसण्याची शक्यता। दोन्ही विभागाचं एकच आयुक्तालय। एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणे आता ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार आधार योजनेचा लाभ। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात आज तिसरा आणि अखेरचा T20 सामना। दक्षिण आफ्रिकेची 1-0 अशी आघाडी। टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचं आव्हान। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस, तर खेलरत्न अवॉर्डच्या शर्यतीत बॅडमिंटनपटू सात्विक आणि चिरागही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।